कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395व्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर हिंदवी स्वराज्य महोत्सव। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाई देवीची शासकीय पूजा संपन्न। नागपूरसह सोलापुरात हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा। अनेक ठिकाणी शोभायात्रेसह ढोलताशा आणि शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती हे खरंय। काँग्रेसच्या दावणीला बांधलेला धनुष्यबाण वाचवण्यासाठी उठाव केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राक्षसाचा जीव जसा पोपटात असतो तसा उद्धव ठाकरेंचा महानगरपालिकेत आहे। रामदास कदमांचं वक्तव्य। कशातही कुणाचाही जीव असो, आपल्याला मुंबई महापालिकेत दुसरा झटका द्यायचा, एकनाथ शिंदेंचं विधान। जितेंद्र जनावळेंचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। ठाकरेंना पहिली मशाल देणाऱ्या जनावळेंच्या हाती आता धनुष्यबाण। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भेटीबाबतच्या चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर सुरेश धसांचा आक्षेप। मुंडेंना 20 ते 25 मिनिटच भेटलो, मात्र बावनकुळेंनी 4.5 तास म्हटल्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण झाला। सुरेश धसांचा आक्षेप। बावनकुळेंच्या घरी कोणती डील झाली? वापरा आणि सौदा करा या भाजपच्या परंपरेत सुरेश धस जागले। धस मुंडे भेटीवर संजय राऊतांचं ट्विट। बीड जिल्ह्यातील मोठ्या नेत्यानं षडयंत्र रचलं। बीडमधल्या नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार। आमदार सुरेश धस यांची माहिती। उपमुख्यमंत्री असताना मीही वैद्यकीय कक्ष चालवायचो। उपमुख्यमंत्र्यांचा वैद्यकीय कक्ष असणं यात काहीही गैर नाही। एकनाथ शिंदेंनी निर्माण केलेल्या उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्षावर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण। छत्रपती संभाजी महाराजांबद्दलची आक्षेपार्ह माहिती हटवा। फडणवीसांच्या निर्देशानंतर महाराष्ट्र सायबर सेलची विकिपीडियाला नोटीस। विकिपीडियाचा आधार घेत कमाल खाननं ट्विट केल्याची माहिती। संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये घर वापसी करणार। विधानसभा निवडणुकीपूर्वी संदीप नाईकांनी पवार गटात प्रवेश केला होता। कोर्टाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवलीतील 48 अनधिकृत इमारतींवर हातोडा चालणार। रहिवाशांना घरं खाली करण्याच्या नोटीस। आम्ही कायद्याचं पालन करणार, महापालिका आयुक्तांची भूमिका। ब्रेस्ट कॅन्सरसाठी लवकरच नवीन लस चाचणी अंतिम टप्प्यात। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। 8 ते 16 वयोगटात लस घेतल्यास कॅन्सरला थांबवण्यात यश मिळणार। पुण्यात महापालिकेचे पाणीही पिण्यास अयोग्य। सिंहगड रस्ता भागात तपासणी। 70 नमुन्यांमध्ये जीवाणूंसह विषाणू। जीबीएसचा उद्रेक झाल्यानंतर महापालिकेची पाणी तपासणी मोहीम। दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनावर मुख्यमंत्र्यांचं विशेष लक्ष। संमेलनासाठी महाराष्ट्रातील 3 वरिष्ठ अधिकारी दिल्लीत तळ ठोकून जाहिराती करण्यासाठी सरकारकडून विशेष निधी दिल्याची सूत्रांची माहिती। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।